एकत्र सभा घेण्यात येते ते कठीण नाही, त्या निवडणुकीचा निकाल हा तुम्ही त्या 10 दिवसामध्ये कसा प्रचार करता याच्यावरती नसतो. त्या 10 दिवसाच्या आधी 5 वर्ष तुम्ही जनतेमध्ये उभं राहून कशा प्रकारची कामं केली, जनतेची सेवा कशी केली, गेल्या 11 वर्ष विकास कसा केला, किंवा काही लोकांनी 10 दिवसाच्या प्रचाराच्या आधारावरती मुंबईकर जनता मतदान करणार नाही, परंतु मुंबईकर जनतेचा गेल्या 11 वर्षामध्ये असलेला अनुभव आणि महानगरपालिकेतला 25 वर्षाचा अनुभव याच्या आधारावरती मुंबईकर जनता ही मतदान करणार आहे. सांगता सभा कुठे घेणार आहे आणि त्यासाठी कोण प्रमुख नेते उपस्थित असतील? नाही, ते आम्ही लवकरच सभांचे ठिकाणं, त्याची वेळ, त्याचे मुख्य वक्ते कोण असतील हे लवकरच आम्ही प्रकाशित करू. 27 जागावरच्या तर आपण पाहतोय रंगशारदा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांची जी बैठक सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे. तिढा असलेल्या 17 जागांचा निर्णय उद्या होईल असं अमित साटम यांनी यानंतर माध्यमांशी बोलत असताना सांगितलेलं आहे आणि निवडणुकीचा निकाल हा तुमच्या कामावरती अवलंबून असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. उद्या 227 जागांचा निकाल येणार असल्याचं अमित साटम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं 200 जागांवरती एकमत झालं असल्याची माहिती देखील साटम यांनी दिलेली आहे. उरलेल्या 27 जागांचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. याचाच अर्थ उद्या उरलेल्या 27 जागांवरती निर्णय होऊ शकतो.